Subscribe the Motegaonkar Sir's RCC YouTube channel and press the bell icon for latest updates and videos. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, welcome to the world of chemistry, welcome to RCC. So we are discussing regarding applications of crystal field theory. In yesterday's class we have completed one application, prediction of magnetic nature and calculation of magnetic moment. All those complexes are paramagnetic in which there is at least one unpaired electron. If no unpaired electron, then that complex is diamagnetic. Magnetic moment mu equals to under root n into n plus 2, where n stands for number of unpaired electron. The value of magnetic moment is always n point something. ठीक है ना? D4, D5, D6, D7 तिथं थोडंसं जरा जास्त विचार करा. तिथं तुम्हाला लिगॅन्ड कडे जायचंय. लिगॅन्ड स्ट्रॉंग फील्ड आहे का बघा, वीक फील्ड आहे का बघा. जर स्ट्रॉंग फील्ड असेल तर हाय स्पिन कॉम्प्लेक्स तयार होत नाही, लो स्पिन कॉम्प्लेक्स तयार होतो. आणि जर लिगॅन्ड वीक फील्ड असेल त्यावेळेस हाय स्पिन कॉम्प्लेक्स तयार होतो. अपेक्षा करतो जे एक्झाम्पल्स तुम्हाला काल मी ट्राय करण्यासाठी दिलेले होते ते तुम्ही सॉल्व केलेले असावेत. ठीक आहे ना? चला पुढे जातोय. सेकंड ॲप्लिकेशन, इट इज रिगार्डिंग प्रेडिक्शन ऑफ कलर ऑफ द कॉम्प्लेक्स. एखाद्या कॉम्प्लेक्सचं कलरचं प्रेडिक्शन आपण क्रिस्टल फील्ड थेअरीमधून करू शकतो. आता मेन डिस्कशनला चालू करण्या अगोदर तुमची एक गोष्ट क्लिअर करण्यासाठी मी थांबलोय. क्रिस्टल फील्ड थेअरीवर असा काही क्वेश्चन नसतो, हा घ्या कॉम्प्लेक्स क्रोमियम NH3 6+3 आणि सांगा याचा कलर काय, व्हॉट इज इट्स कलर, असा ब्लाइंड क्वेश्चन नसतो. अरे मिलियन्स मध्ये कॉम्प्लेक्स आहेत, मिलियन्स मध्ये. आपण प्रत्येक कॉम्प्लेक्सचा कलर लक्षात ठेवू शकत नाही, शक्य नाही. आपण प्रत्येक कॉम्प्लेक्सचा कलर लक्षात ठेवू शकत नाही. मग सर क्वेश्चन काय असतात? बेटा क्वेश्चन असेल विच ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स इज कलर्ड किंवा विच ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स इज कलरलेस. कलर्ड आहे का कलरलेस हे आपण इझिली ओळखू शकतो. हां, एखाद्या कॉम्प्लेक्सचा कलर जर सांगायचा झाला तो सांगता येऊ शकतो, प्रोव्हाइडेड मला ॲडिशनल डेटा क्वेश्चनमध्ये दिलेला पाहिजे, तो म्हणजे कलर ऑफ द ॲब्झॉर्ब्ड लाईट. त्या कॉम्प्लेक्सने ॲब्झॉर्ब केलेल्या लाईटचा जर कलर मला दिलेला असेल मग मी सांगू शकतो की त्या कॉम्प्लेक्सचा कलर काय असेल. ते कसं सांगायचं आपण डिटेलमध्ये पुढे पाहणार आहोत. पण क्लिअर झालं का? असा क्वेश्चन नसेल कॉम्प्लेक्स दिला आणि कलर सांगा. NCERT टेक्स्टबुकमध्ये एक टेबल दिलेलं आहे, काही कॉम्प्लेक्स आणि त्याचे कलर आहेत, कुणीच लक्षात ठेवणार नाही, कुणीच लक्षात ठेवणार नाही. ठीक आहे, तसा क्वेश्चन नसतो रे, व्हॉट इज कलर ऑफ दिस कॉम्प्लेक्स म्हणून. ठीक आहे, जर कुणी तसा क्वेश्चन पाहिला तर जस्ट इग्नोर इट, ट्रस्ट मी, इग्नोर करा त्याला. ठीक आहे ना? क्वेश्चन्स काय येतात हे आपल्या डिस्कशनमधून तुमचं क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, चला सुरुवात करतो डिस्कशनला. प्रेडिक्शन ऑफ कलर ऑफ द कॉम्प्लेक्स. पॉइंट नंबर 1, कलर ऑफ द कॉम्प्लेक्स. Color of the complex is due to DD transition. एखाद्या कॉम्प्लेक्सचा कलर कशामुळे असतो तर DD ट्रान्झिशन मुळे असतो. सर हे DD ट्रान्झिशन म्हणजे नेमकं काय हो? सिंपल आहे, प्रमोशन ऑफ इलेक्ट्रॉन from lower energy d orbital to higher energy d orbital. लोअर एनर्जी असणाऱ्या d ऑर्बिटल मधून हायर एनर्जी असणाऱ्या d ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन जो प्रमोट होत असतो त्यालाच म्हणतात DD ट्रान्झिशन. आता हे DD ट्रान्झिशन काय असतं मी एका एक्झाम्पल थ्रू एक्सप्लेन करणार आहे आणि NCERT मध्ये हेच एक्झाम्पल कन्सिडर केलेलं आहे. कॉम्प्लेक्स घेतलाय TiH2O6 टाइम्स +3 असा कॉम्प्लेक्स घेतलाय. या कॉम्प्लेक्सचा कलर असतो पर्पल. आता हा कॉम्प्लेक्स पर्पल कलरचा आहे, पर्पल इन कलर. पर्पलच का आहे ते मी आता एक्सप्लेन करणार आहे विथ द हेल्प ऑफ DD ट्रान्झिशन. बेटा या पर्टिक्युलर कॉम्प्लेक्समध्ये टिटॅनियमची ऑक्सिडेशन स्टेट निघते +3. आता टिटॅनियम +3 म्हणजे 3D1 सिस्टीम येते आणि ऑक्टाहेड्रल आहे कारण कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे.
तर याच्यामध्ये T2G आणि EG ची अरेंजमेंट कशी असेल, ऑक्टाहायड्रल असल्यामुळं EG सेट हा अप्पर सेट असेल, हा EG सेट असेल आणि लोअर सेट असेल T2G सेट. T2G सेट D1 सिस्टीम आहे, D1 सिस्टीम आहे, मला इलेक्ट्रॉन भरायचे, जास्त डोकं खाजवत बसण्याची गरज नाही, तो ऑटोमॅटिकली इथंच जाईल. आता समजा या कॉम्प्लेक्सनं लाईट ॲब्झॉर्ब केली, लाईटचं सिम्बॉल आपण घेऊ ती H, फोटॉन ॲब्झॉर्ब केले, ठीक आहे ना. हा फोटॉन काय करतो, या इलेक्ट्रॉनला असं वर प्रमोट करतो, इथं प्रमोट करतो, ठीक आहे ना. म्हणजे आफ्टर DD ट्रान्झिशन सिच्युएशन विल लुक लाईक दिस. DD ट्रान्झिशन झाल्यानंतर हा कॉम्प्लेक्स कसा असेल, तर EG सेटमध्ये इलेक्ट्रॉनचं प्रमोशन झालंय, EG सेटमध्ये इलेक्ट्रॉनचं प्रमोशन झालंय, कारण आपण जी लाईट पास केली होती या कॉम्प्लेक्समधून त्यानं ती ॲब्झॉर्ब केली, एनर्जी मिळाली, इथला इलेक्ट्रॉन वर प्रमोट झाला. आता थोडक्यात ही झाली एक्साइटेड स्टेट. ही कशी स्टेट झाली बेटा, एक्साइटेड स्टेट झाली. पण लक्षात ठेवा, एक्साइटेड स्टेटमध्ये कुणीच स्टेबल नसतं. तुम्ही पण बघा, एक्साइट झाल्यानंतर स्टेबल राहता का, नाही ना. मी देखील एक्साइट झालं की स्टेबल राहू शकत नाही. एक्साइटेड स्टेटमध्ये कुणी स्टेबल नसतं, इलेक्ट्रॉनचं देखील तसंच आहे, तो स्टेबल नसतो. मग काय केलं पाहिजे, स्टॅबिलिटी यावी, ओरिजिनल स्टॅबिलिटी त्याला रिगेन करता यावी, म्हणून होतं काय, हा जो इलेक्ट्रॉन T2G सेटमधून EG सेटमध्ये प्रमोट झाला होता, तो माघारी इथं येतो, त्याच्या जागी पोहोचतो. पण त्या इलेक्ट्रॉनला EG सेटमधून T2G सेटला रिव्हर्स येण्यासाठी त्याला काय करावं लागेल, त्यानं जी एक्स्ट्रा एनर्जी गेन केली होती इन द फॉर्म ऑफ लाईट, ती त्याला इमिट करावी लागेल. तर हा इलेक्ट्रॉन काय करणार आहे बेटा, लाईट इमिट करणार आहे. इमिशन ऑफ लाईट, लाईटचं काय होईल बेटा, इमिशन होणार आहे. ग्राउंड स्टेटला येत असताना तो इलेक्ट्रॉन त्यानं जी एक्स्ट्रा एनर्जी गेन केली होती तो इमिट करणार आहे, इमिशन ऑफ लाईट. आता ही जी लाईट इमिट झाली ना बेटा, वेवलेंथ ऑफ इमिटेड लाईट gives color. Wavelength of emitted light gives color. म्हणजे हा जो कॉम्प्लेक्स आहे हा पर्पल का आहे, कारण जी लाईट इमिट व्हायली ना ती पर्पल रेंजची असते, सो वाय दिस कॉम्प्लेक्स इज पर्पल इन कलर, कारण इथं जी लाईट इमिट व्हायली इलेक्ट्रॉन कडून त्याची वेवलेंथ पर्पल कलरला बिलॉंग करते. तर लक्षात आला का कन्सेप्ट. कलर एखाद्या कॉम्प्लेक्सचा कशामुळे असतो, तर DD ट्रान्झिशनमुळे असतो, DD ट्रान्झिशनमुळे तो कलर असतो, ठीक आहे ना. ही वेवलेंथ कशी काढली जाईल सर, बेटा ही एनर्जी आहे, एनर्जीचा फॉर्म्युला माहिती असेल सगळ्यांना, एनर्जी इक्वल टू hc/λ. इमिटेड एनर्जी जर कळली, वेवलेंथ काढता येऊ शकतं विथ द हेल्प ऑफ दिस फॉर्म्युला. आणि इथं निघालेला जो लॅम्बडा आहे तो पर्पल कलर सजेस्ट करतो, म्हणून हा कॉम्प्लेक्स कलर्ड आहे. आलं का लक्षात सगळ्यांच्या, ठीक आहे. आता याच्यावर असा पण न्यूमरिकल प्रॉब्लेम पण असू शकतो, बाबा इलेक्ट्रॉन एवढी एनर्जी इमिट केली, मग सांगा लॅम्बडा काय असेल. आता आपल्याला माहिती आहे असे क्वेश्चन्स तुम्ही ॲटॉमिक स्ट्रक्चर टॉपिकमध्ये स्टडी केलेले आहेत, ठीक आहे ना. नोट करा, मग पुढच्या पॉईंटकडे जातोय. तर आता एक गोष्ट क्लिअर झाली की बाबा कलर एखाद्या कॉम्प्लेक्सचा DD ट्रान्झिशनमुळे असतो, ठीक आहे ना. मग आता पाहूयात आपण DD ट्रान्झिशन कधी होऊ शकतं आणि कधी होऊ शकत नाही. जिथं DD ट्रान्झिशन होईल ते सगळे कॉम्प्लेक्स कलर्ड असतील, जिथं DD ट्रान्झिशन होणार नाही ते सगळे कॉम्प्लेक्स कलरलेस असतील. बघा दुसरा पॉइंट, ऑल द कॉम्प्लेक्सेस in which central metal configuration is D1 to D9 are colored. का बर colored असतील? Because in them DD transition is possible. या सगळ्यांमध्ये DD ट्रान्झिशन शक्य आहे.
डी ट्रान्झिशन इज पॉसिबल. कारण बेटा D1 to D9 कॉन्फिगरेशन आहे म्हणजे कुठंतरी इलेक्ट्रॉनला प्रमोट व्हायला जागा पण असणार आहे, रिकामी जागा. आता इलेक्ट्रॉन प्रमोट व्हायला म्हणजे कुठंतरी रिकामी जागा असली पाहिजे. D1 to D9 मध्ये प्रत्येक ठिकाणी इलेक्ट्रॉन प्रमोट होऊ शकतो कारण रिकामी जागा असते. ठीक आहे ना. तर असे सगळे कॉम्प्लेक्स कलर्ड असतात जिथं सेंट्रल मेटलचं कॉन्फिगरेशन D1 to D9 असतं. फॉर एक्झाम्पल बघा बेटा, Fe+2 याचा कॉम्प्लेक्स कलर्ड का असेल? कारण ही D6 सिस्टीम आहे, D6 सिस्टीम आहे. कोबाल्ट+3 ही परत D6 सिस्टीम आहे. मॅंगनीज+2 D5 सिस्टीम आहे, D5 सिस्टीम आहे. टिटॅनियम+3 D1 सिस्टीम आहे. कलर्ड असणारे कॉम्प्लेक्स, कलर्ड असणारे. कॉपर+2 कलर्ड असणारे कॉम्प्लेक्स कारण 3D9 सिस्टीम असेल, 3D9 सिस्टीम असेल. D1 to D9 जेवढ्या काही सिस्टीम आहेत त्या सगळ्या कलर्ड असतील. म्हणजे याचा कॉम्प्लेक्स कलर्ड, याचा कलर्ड, याचा कलर्ड, याचा कलर्ड, याचा कलर्ड, काही ना काही कलर त्याला नक्कीच असणार आहे कारण यांच्यामध्ये डी ट्रान्झिशन शक्य आहे. आता उलटा पॉइंट पण पाहू. all the complexes in which central metal configuration is D0 or D10. हे दोनच, D0 or D10. D मध्ये इलेक्ट्रॉनच नाही किंवा सगळं D फुल झालंय. D0 or D10 are colorless. का बरं colorless sir? Because in them DD transition is not possible. Because in them DD transition is not possible. DD transition is not possible. त्यांच्यामध्ये DD ट्रान्झिशन शक्य नसेल. कसं काय शक्य नसेल सर? बघा बेटा, मी काढून दाखवतो वाटलं तर. हे बघ रे, हे समजा वरचा सेट हा EG आहे, हा खालचा सेट T2G आहे. बघा आता हे D0 सिस्टीम, D0 इलेक्ट्रॉनच नाही ना. T2G आणि EG कुठंच इलेक्ट्रॉन नाही. अरे इलेक्ट्रॉनच नाही, कोणाचं प्रमोशन होईल? नाही ना होणार. म्हणजे अशी सिस्टीम जर असेल तर कलरलेस असेल. D10 बघा, D10 हे बघ, D10 सगळीकडे 2-2 इलेक्ट्रॉन असतील, इथं जास्त विचार करायचा नसतो D10 सिस्टीम मध्ये. ठीक आहे ना. आता समजा या इलेक्ट्रॉनला वर जायचं, वर जागा आहे का रे? कुठं जाऊ शकणार नाही ना. अरे वर जागाच नाही आहे ना रिकामी, इलेक्ट्रॉनचं प्रमोशन होऊच शकत नाही. म्हणून लक्षात ठेवा, जर एखाद्या कॉम्प्लेक्समध्ये सेंट्रल मेटलचं कॉन्फिगरेशन D0 किंवा D10 असेल तर तो कॉम्प्लेक्स कसा असतो? कलरलेस असतो, कारण त्याच्यामध्ये DD ट्रान्झिशन होऊ शकत नाही. कळलंय सगळ्यांना? तर D0 D10 असणारे कलरलेस, D1 to D9 कलर्ड. बघा याचे एक्झाम्पल सांगतो. स्कॅन्डियम+3 याचा कॉम्प्लेक्स 3D0 सिस्टीम आहे, ही 3D0 सिस्टीम आहे. किंवा टिटॅनियम+4 चा कॉम्प्लेक्स, ही परत 3D0 सिस्टीम आहे. टिटॅनियम+3 चा कलर्ड असतो कारण ते D1 आहे. टिटॅनियम+4 3D0 कलरलेस आहे. ठीक आहे. किंवा कॉपर+1 चा कलर्ड असतो, कॉपर+1 चा कलरलेस असतो कारण हे D10 आहे. झिंक+2 चा कॉम्प्लेक्स कलरलेस असतो कारण 3D10 सिस्टीम आहे. लक्षात येते का रे बेटा? पॉइंट एकदम क्लिअर आहे. D1 to D9 DD ट्रान्झिशन झाल्यामुळे कलर्ड कॉम्प्लेक्सेस असतात. D0 आणि D10 DD ट्रान्झिशन होत नाही म्हणून कॉम्प्लेक्स देखील कलरलेस असतात. घ्या नोट करा. पहा बेटा, पुढचा पॉइंट रिगार्डिंग कलर ऑफ द कॉम्प्लेक्स, इट इज कलर ऑफ द कॉम्प्लेक्स, कलर ऑफ द कॉम्प्लेक्स is always complementary to the color of, complementary म्हणजे opposite, complementary to the color of absorbed light, जी लाईट ॲब्झॉर्ब केली, ज्या कलरची लाईट ॲब्झॉर्ब केली त्याच्या अपोजिट कलर कॉम्प्लेक्सचा कलर निघतो.
अर्थ येईल तुमच्या लक्षात, ठीक आहे ना. मी एक छोटासा टेबल तयार करण्याचा प्रयत्न करतो बेटा. बघा, कॉम्प्लेक्स पहिला कॉलम, कॉम्प्लेक्स NCERT मध्ये असा टेबल दिलाय, तर त्यातले जे महत्त्वाचे कॉम्प्लेक्सेस आहेत ते मी एक्सप्लेन करतोय. कलर ऑफ ॲब्झॉर्ब्ड लाईट, कलर ऑफ ॲब्झॉर्ब्ड लाईट, कलर ऑफ ॲब्झॉर्ब्ड लाईट, आणि शेवटचा कॉलम कॉम्प्लिमेंटरी कलर, कॉम्प्लिमेंटरी कलर, कॉम्प्लिमेंटरी कलर, और यालाच मी म्हणणार आहे कलर ऑफ द कॉम्प्लेक्स, कलर ऑफ द कॉम्प्लेक्स. कारण वरच मी लिहिलेलं आहे एखाद्या कॉम्प्लेक्सचा कलर म्हणजे कॉम्प्लिमेंटरी असतो. कोणत्या कलरच्या कॉम्प्लिमेंटरी? अपोजिट. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे अपोजिट, जो आपण कलर ॲब्झॉर्ब केलेला पाहतोय त्याच्या अपोजिट. ठीक आहे, चला 2 एक्झाम्पल मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय. लेट अस हॅव दिस कॉम्प्लेक्स. टिटॅनियम, जे मी मगाशी डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं होतं, H2O6+3 हा कॉम्प्लेक्स. ठीक आहे, आणि दुसरा कॉम्प्लेक्स बेटा हा कॉपरचा, CuH2O4 टाइम्स SO4.H2O, हायड्रेटेड कॉम्प्लेक्स आहे, हायड्रेटेड कॉम्प्लेक्स आहे. आता हा कॉम्प्लेक्स जर आपण पाहिला, पहिला कॉम्प्लेक्स मगाशी मी याचा पर्पल कलर आला असं सांगितलं होतं. काय येतो तर त्याचं कारण आहे, या हा कॉम्प्लेक्स ब्ल्यू ग्रीन लाईट ॲब्झॉर्ब करतो, ब्ल्यूइश ग्रीन, ब्ल्यू ग्रीन लाईट ॲब्झॉर्ब करतो, म्हणून याचा कलर पर्पल आहे. कारण ब्ल्यू ग्रीन कलरचा कॉम्प्लिमेंटरी कलर पर्पल असतो. पॉइंट लक्षात घ्या. या कॉम्प्लेक्सनं ही लाईट ॲब्झॉर्ब केली, पण या कॉम्प्लेक्सचा कॉम्प्लिमेंटरी कलर कोणता आहे? पर्पल. म्हणून हा कॉम्प्लेक्स फायनली दिसायला कसा? पर्पल. कलर ऑफ द कॉम्प्लेक्स इज ऑलवेज कॉम्प्लिमेंटरी टू द कलर ऑफ ॲब्झॉर्ब्ड लाईट. ठीक आहे ना. हा कॉम्प्लेक्स बघा, ऑरेंज रेड लाईट ॲब्झॉर्ब करतो, ऑरेंज रेड लाईट ॲब्झॉर्ब करतो, ऑरेंज रेड. आणि या कॉम्प्लेक्सचा फायनल कलर येतो बेटा ब्लू, फायनल कलर येतो ब्लू. हा JEE मध्ये आलेला क्वेश्चन आहे. मी म्हणतोय म्हणून ट्रस्ट ठेवू नका. JEE चे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पहा, त्यांनी असं दिलं होतं, ए कॉम्प्लेक्स ऑफ कॉपर ॲब्झॉर्ब्स ऑरेंज रेड लाईट, देन व्हॉट इज कलर ऑफ दिस कॉम्प्लेक्स. क्वेश्चन तसा पाहिला तर साधा होता, कारण कॉपर +2 चा कोणताही कॉम्प्लेक्स असू द्या, कॉपर +2 चा कोणताही कॉम्प्लेक्स असू द्या, तो ब्ल्यू कलरचा असतो. बिंदास्तपणे म्हणू शकता कॉपर +2 चा कलर ब्ल्यूच कंपल्सरीली. तर असा क्वेश्चन आला होता की बाबा त्यांना ऑरेंज रेड लाईट ॲब्झॉर्ब केली तर त्याचा कलर सांगा. काय? ब्ल्यू. ठीक आहे ना. कॉम्प्लिमेंटरी कलरचा कन्सेप्ट लक्षात घ्या, अपोजिट कलरचा कन्सेप्ट. ठीक आहे ना. नोट करा. मग मी एका ट्रिककडे जाणार आहे जिथून कॉम्प्लिमेंटरी कलर तुम्हाला लक्षात ठेवता येऊ शकतात. पहा आता पुढचा पॉइंट, कॉम्प्लिमेंटरी कलर्स, कॉम्प्लिमेंटरी कलर्स, complementary colors are identified using मुन्शल, सायंटिस्टचं नाव आहे बेटा हे, मुन्शल कलर व्हील. या सायंटिस्टनं एक कलरचं व्हील दिलंय, ज्याचा वापर करून आपण कॉम्प्लिमेंटरी कलर्स लक्षात ठेवू शकतो. तर कसं व्हील आहे बघा, व्हील, हे व्हील. ठीक आहे, व्हील. इथं एक पॉइंट घेतोय मी, इथं दुसरा पॉइंट घेतोय, इथं परत एक पॉइंट घेतोय, इथून इकडे एक पॉइंट, याचं कनेक्शन इथं लावतोय. ठीक आहे, इथं एक पॉइंट घेतोय, इथं एक पॉइंट घेतोय. ठीक आहे. तर बघा असं एक व्हील आहे, RGVYOB. काय याचा अर्थ? अर्थ असा बेटा, रेडच्या अपोजिट तुम्हाला काय दिसायलं? ग्रीन. अर्थ असा, रेडचा कॉम्प्लिमेंटरी कलर ग्रीन अँड वाईस वर्सा. म्हणजे एखाद्या सबस्टन्सनं जर रेड लाईट ॲब्झॉर्ब केली तर त्या कॉम्प्लेक्सचा कलर असणार आहे ग्रीन. ग्रीन ॲब्झॉर्ब केली तर रेड.
ठीक आहे ना, हे असं आहे, हे असं आहे, डबल हेडेड. हां, इकडून इकडं गेलं तरी चालेल, इकडून इकडं आलं तरी चालेल, ठीक आहे ना, डबल हेडेड. हे एकमेकांचे कॉम्प्लिमेंटरी कलर आहेत. समजा एखाद्या कॉम्प्लेक्सनं व्हायलेट कलरची लाईट ॲब्झॉर्ब केली तर त्या कॉम्प्लेक्सचा कलर निघणार आहे येलो अँड वाईस वर्सा. लक्षात येतं आहे? अरे लक्षात येतं का नाही? आता याला पण लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक आहे बघा. ट्रिक काय? ट्रिक अशी आहे, राम राम गोपाल वर्मा येतो. येतो कोण येतो? राम गोपाल वर्मा. राम गोपाल वर्मा माहिती नसेल तुम्हाला, लयच भारी फिल्म आहे त्याचे, जुने हॉरर फिल्म आमच्या जमान्यात होते, आता थोडंसं कमी झालंय त्याचं क्रेज. राम गोपाल वर्मा येतो. ऑडी ऑडी ऑडीत बसून, ऑडीत बसून राम गोपाल वर्मा येतो ऑडीत बसून. बघा कसं लक्षात ठेवायचं याला. राम आर, गोपालजी रेड आणि ग्रीन, वर्मा व्हायलेट, येतो येलो, ऑडी ऑरेंज, बसून ब्लू. राम गोपाल वर्मा येतो ऑडीत बसून. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला जर क्वेश्चन दिला की बाबा एक कॉम्प्लेक्स आहे, त्यानं येलो कलरची लाईट ॲब्झॉर्ब केली, सांगा त्याचा फायनल कलर काय असेल? येलोचा कॉम्प्लिमेंटरी, हे ॲडजस्टंट कलर कॉम्प्लिमेंटरी आहेत. येलोचं व्हायलेट, व्हायलेटचं येलो, वाईस वर्सा. ठीक आहे ना? ओके. मी म्हणलं सुरुवातीला की बाबा असा क्वेश्चन नसेल की हा घ्या कॉम्प्लेक्स आणि याचा कलर सांगा, पण बेटा काही एक्झाम्पल्स NCERT दिलेले आहेत. आता त्यातले सगळे एक्झाम्पल्स तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज नाही, बिलकुलच गरज नाही. जे लक्षात ठेवायचे ते मगाशी मी सांगितले. पण जर समजा अनफॉर्च्युनेटली, समजा म्हणतोय मी, असं होणार तर नाही आहे, पण समजा अनफॉर्च्युनेटली असा क्वेश्चन आला, हे घे रे कॉम्प्लेक्स आणि याचा कलर सांग, मग तशा क्वेश्चनसाठी पण आपण डील करू शकतो. त्याच्यासाठी एक ट्रिक आहे. ठीक आहे, लिहितोय मी तर. ट्रिक टू रिमेंबर, ट्रिक टू रिमेंबर कलर्स, ट्रिक टू रिमेंबर कलर्स. एक ट्रिक आहे, म्हणजे काही आयन्स आणि त्यांच्या कंपाऊंडचे कलर आपण लक्षात ठेवू शकतो. जो आयनचा कलर असणार आहे तोच त्या कंपाऊंडचा कलर असेल. बघा आता याचं आणि याचं वरच्या डिस्कशनचा अर्थार्थी काही कनेक्शन नाही, हे वेगळं सांगायला तुम्हाला. बघा पिंकी, पिंकी कॉमन नाव असतं मुलींचं, पिंकी, पिंकी मानो, पिंकी मानो, ग्रीन, ग्रीन, क्रो, क्रो, फसा, फसा, ब्लू, कप में. पिंकी मानो, ग्रीन, क्रो, फसा, ब्लू, कप में. क्रो कावळा, हिरवा कावळा नसतो. ठीक आहे, आपली एक ट्रिक तयार केली आपण असं लक्षात ठेवण्यासाठी. नसतो हा हिरवा कावळा. पाहिलं कुणी? नसेल ना पाहिला. ठीक आहे, कावळा हा काळाच असतो. ठीक आहे ना, युनिकनेस आहे त्याच्या कलरमध्ये. का पांढरा पाहिलाय? पांढरा पाहिलाय का? नाही ना. ओके. पिंकी मानो, ग्रीन, क्रो, फसा, ब्लू, कप में. बघा कसं, याचं ॲप्लिकेशन काय ते महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. हे सेंटेन्स महत्त्वाचं नाही. ठीक आहे ना. बघ रे, पिंकी मानो याचा अर्थ मानो मॅंगनीज, मॅंगनीज +2, याचा कुठलाही कंपाऊंड असू द्या त्याचा कलर पिंक असतो. ग्रीन, क्रो, फसा एवढ्या पोर्शनचा अर्थ बघा. क्रो म्हणजे क्रोमियम, क्रोमियम +3. फसा, फसा फेरस, फेरस, फसा फेरस, Fe+2, फेरस Fe+2. ठीक आहे ना. ग्रीन, ग्रीन या दोघांचा कलर, या दोघांच्या कंपाऊंडचा कलर ग्रीन. याचा अर्थ कळला असावा. ब्लू, कप, 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 क्युप्रस, क्युप्रस
कॉपर 2 आयन तयार करतो, क्युप्रिक आणि क्युप्रस. माहिती आहे सगळ्यांना? अरे माहिती आहे ना. हां, कॉपरचा +1 तर कलरलेस आहे. मी मगाशी सांगितलं कारण D10 आहे. कॉमन सेन्सची गोष्ट आहे. कॉपर +2चाच आपल्याला विचार करावा लागेल कारण कॉपर +1 तर कसा असतो, कलरलेस असतो कारण त्याच्याकडे DD ट्रान्झिशनसाठी जागाच नाही आहे. कॉपर +2चा कलर ब्लू. कॉपर +2चा कलर ब्लू. ठीक आहे का? मॅंगनीज +2 पिंक, क्रोमियम आयरन +2 ग्रीन, कॉपर +2 ब्लू. ठीक आहे ना. हे जस्ट हेल्प करेल काही मोजक्यांसाठी. हां, सगळ्यांसाठी अशी काही ट्रिक नाही, सगळ्यांसाठी ट्रिक नाही. आणखी एक आयरन +3. आयरन +3 याचे 2 कलर असतात बघा. आयरन +3 FeCl3 एकच याचा कंपाऊंड आहे ज्याचा कलर येलो असतो. एकच कंपाऊंड आहे आयरन +3चा FeCl3 जो येलो असतो आणि त्याचे दुसरे कोणतेही कंपाऊंड घ्या, ऑदर कंपाऊंड्स हे ब्राऊन असतात. ऑदर कंपाऊंड्स आर ब्राऊन. एकच त्याचा कंपाऊंड आहे FeCl3 Fe+3चा जो येलो असतो, बाकी सगळे कंपाऊंड त्याचे ब्राऊन असतात. हे जस्ट टू हेल्प. हां, हे याच टॉपिकसाठी नाही बेटा, तुम्हाला डी ब्लॉक इलेमेंटमध्ये पण हे हेल्प करेल. हे देखील आणि हे देखील. आता हे मलाही माहिती झाले आणि तुम्हालाही माहिती झालंय, ह्याच्यात पण सगळे कलर आलेले नाहीत. ठीक आहे ना. मिक्सचर ऑफ कलर इथं नाही आलेलं. मिक्सचर ऑफ कलर इथं आलेलं नाही. ठीक आहे ना. सिंपल 6 कलरसाठी हे व्हील आहे. ठीक आहे ना. नोट करा. एक क्वेश्चन पाहूयात. प्रेडिक्ट वेदर फॉलोइंग कॉम्प्लेक्सेस आर कलर्ड ऑर नॉट. फक्त प्रेडिक्शन करायचंय बाबा कॉम्प्लेक्स कलर्ड असेल का नसेल, जस्ट. ठीक आहे, तेवढं प्रेडिक्शन. बघा अप्रोच कसा करायचा. जायचं सेंट्रल मेटलकडे अलॉंग विथ इट्स ऑक्सिडेशन स्टेट. या कॉम्प्लेक्समध्ये टिटॅनियमची ऑक्सिडेशन स्टेट काढा, +3 निघते कंपल्सरीली. ठीक आहे ना. आता टिटॅनियम +3चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं. बघा टिटॅनियमचं कॉन्फिगरेशन असतं 3d2 4s2. टिटॅनियम +3 म्हटल्यानंतर 3d1. ठीक आहे ना. कन्क्लुजन आपण शेवटी काढूयात. हां, सगळ्यांसाठी मी कॉन्फिगरेशन लिहितो अगोदर. या कॉम्प्लेक्समध्ये सेंट्रल मेटल आहे मॅंगनीज आणि त्याची ऑक्सिडेशन स्टेट काढा, +2 येते. कशी? 6 सायनाइड -6 आहे ना. हे +2 झालं तरच रिझल्टंट -4 येईल. मॅंगनीज +2चं कॉन्फिगरेशन येतं 3d5. 3d5 इथं जा. स्कॅन्डियम +3. स्कॅन्डियमचं कॉन्फिगरेशन असतं 3d1 4s2. स्कॅन्डियम +3 3d0. 3d0 इथं बघा. झिंकची ऑक्सिडेशन स्टेट निघते +2. कशी? कारण ग्लायचा चार्ज, एका ग्लायचा -1, 2 ग्लायचा -2. हे +2 झालं तर न्यूट्रॅलिटी मेंटेन राहील. झिंक +2चं कॉन्फिगरेशन येतं 3d10 कारण झिंक 3d10 4s2 आहे. इथं क्रोमियम +3. स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम. क्रोमियमचं कॉन्फिगरेशन असतं 3d5 4s1. एक्सेप्शनल कॉन्फिगरेशन आहे, बरोबर आहे ना. 3d5 4s1. क्रोमियम +3 येतो 3d3. आता मी जे मगाशी सांगितलं ते लक्षात ठेवायचं. D0 D10 कलरलेस, D0 D10 कलरलेस, D1 to D9 कलर्ड. हां, हे कसं राहील मग? कलर्ड कारण याच्या DD ट्रान्झिशन होईल. हे परत एकदा कसं राहील? कलर्ड कारण DD ट्रान्झिशन होईल याच्यामध्ये पण. D0 D10 कलरलेस असतात. बघ हे D0 कलरलेस कसं राहील? हे कलरलेस. D10 कसं राहील? अगेन कलरलेस. D3 कलर्ड. आता याच्यातले फिक्स कलर कशाचे सांगू शकता बघा बरं आताच्या ट्रिक अनुसार. हे टिटॅनियम +3 मगाशी पहिलं एक्झाम्पल घेतलं होतं बघा मी. याचा कलर सांगितला होता पर्पल. बरोबर आहे का? मॅंगनीज +2चा पिंक होता, पिंकी मानो. ठीक आहे. क्रोमियम +3चा ग्रीन क्रो फसा असं म्हणलं होतं ना मी. ग्रीन क्रो फसा. ग्रीन. जरुरी नाही की सगळ्याच कॉम्प्लेक्सचा कलर सांगता यावा. हां, तुम्हाला एवढं तरी सांगता आलं पाहिजे कलर्ड आहे का कलरलेस आहे. ठीक आहे. हे घेतलेले एक्झाम्पल त्या ट्रिकमध्ये बसले माझ्या म्हणून मी हे कलर लिहू शकलो.
ठीक आहे, होतील का मग कलरचे क्वेश्चन सॉल्व्ह? नोट करा. मग जाऊयात आपण शेवटच्या ऍप्लिकेशनकडे. पहा बेटा, आता शेवटचं ऍप्लिकेशन, प्रिडिक्शन ऑफ हाय स्पिन अँड लो स्पिन कॉम्प्लेक्स. आपण कसं प्रिडिक्ट करणार की दिलेला कॉम्प्लेक्स हाय स्पिन असेल का लो स्पिन आहे? करता येऊ शकतं विथ द हेल्प ऑफ टू टर्म्स, एक CFAC आणि दुसरा पेरिंग एनर्जी. तर आपण हे ॲप्लिकेशन दोन प्रकारच्या कॉम्प्लेक्ससाठी स्टडी करूयात, ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स आणि टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स. पाच सुरुवातीला ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स. मी म्हणल्याप्रमाणे मी दोन एनर्जीचा वापर करणार आहे, एक CFAC आणि दुसरी पेरिंग एनर्जी. सिम्बॉल बघा, डेल्टा O म्हणजे CFAC, त्याचा मिनिंग असा घेता येऊ शकतो, एनर्जी अवेलेबल ड्यू टू स्प्लिटिंग ऑफ d ऑर्बिटल्स. CFAC इज सॉर्ट ऑफ अवेलेबल एनर्जी. P म्हणजे पेरिंग एनर्जी, पेरिंग एनर्जी, P फॉर पेरिंग एनर्जी, एनर्जी रिक्वायर्ड फॉर पेरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. आता बघा, याच्या दोन केसेस मी स्टडी करणार आहे. केस 1 बघा, डेल्टा O लेस दॅन P, ही आहे अवेलेबल एनर्जी, ही आहे रिक्वायर्ड एनर्जी. ठीक आहे, एक जनरल एक्झाम्पल घ्या बेटा. समजा माझ्याकडे अवेलेबल एनर्जी आहे 100 जूल आणि एखादं वर्क करायचं आहे मला ज्याला लागते 400 जूल. माझ्याकडे अवेलेबल आहे फक्त 100 जूल आणि एखादं वर्क करण्यासाठी मला लागते 400 जूल. मी ते वर्क करू शकेल का? नाही ना, कारण माझ्याकडे अवेलेबल एनर्जी आहे ती कमी आहे. एक्झॅक्टली तसंच आहे, पेरिंग साठी लागणारी एनर्जी जर मोठी असेल अवेलेबल एनर्जीपेक्षा, पेरिंग होणार नाही. कळतंय? पेरिंग साठी लागणारी एनर्जी ही अवेलेबल एनर्जीपेक्षा मोठी आहे, पेरिंग होणार नाही. असं जर झालं, पेरिंग ऑफ इलेक्ट्रॉन डू नॉट ऑकर. पेरिंग ऑफ इलेक्ट्रॉन, पेरिंग ऑफ इलेक्ट्रॉन डू नॉट ऑकर, पेरिंग ऑफ इलेक्ट्रॉन डू नॉट ऑकर. आता इलेक्ट्रॉनची पेरिंग झाली नाही, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन कमी असतील का जास्त असतील? अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स त्या कॉम्प्लेक्समध्ये जास्त असतील. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स मोर लिहितोय मी, त्या कॉम्प्लेक्समध्ये जास्त अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतील. आता अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जर जास्त झाले तो कॉम्प्लेक्स हाय स्पिन असेल का लो स्पिन असेल? नक्कीच हाय स्पिन असेल. हाय स्पिन कॉम्प्लेक्स, हाय स्पिन कॉम्प्लेक्स. व्हेरी सिंपल थिंग. सी, इफ available energy is less than required energy, work will not occur. Which work? Work of pairing of electron. Available energy less than pairing energy, work will not occur, pairing of electron do not occur, hence unpaired electrons will be more, high spin complex will be formed. ठीक आहे ना? समजतंय ना रे? सिंपल गोष्ट आहे ना एकदम. लॉजिकली थिंक करा. जर लागणारी एनर्जी जास्त असेल अवेलेबल एनर्जीपेक्षा, नक्कीच ते काम होऊच शकत नाही ना. समजा मला एक गोष्ट विकत घ्यायची, माझ्याकडे आहे 2000 रुपीज. ठीक आहे, मला एखादी गोष्ट विकत घ्यायची आहे. ठीक आहे ना? हां, माझं नाही एक्झाम्पल, तुमचं घ्या. माझ्याकडे याच्यापेक्षा खूप जास्त आहेत ना. हां, समजा तुमच्याकडे आहे 2000 रुपये. तुम्ही मार्केटमध्ये गेलात, एखादी गोष्ट तुम्हाला आवडली ज्याची प्राइस आहे समजा 5000 रुपीज. ती गोष्ट आहे 5000 रुपयाला आणि तुमच्याकडे तर आहेत फक्त 2000 रुपये. तुम्हाला ती गोष्ट विकत घेता येईल का? नाही. तसंच आहे एक्झॅक्टली, तसंच आहे एक्झॅक्टली. ही अवेलेबल एनर्जी आहे आणि ही रिक्वायर्ड एनर्जी आहे. रिक्वायर्ड एनर्जी मोठी असल्यामुळं पेरिंग होणार नाही. पेरिंग झाली नाही, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जास्त असतील, तयार झालेला कॉम्प्लेक्स कसा असेल? हाय स्पिन असेल. ठीक आहे ना? चला आता उलटा विचार करू. उलटा विचार केल्यानंतर पण तुम्हाला लक्षात येऊ शकतं. केस सेकंड, उलट घ्या. डेल्टा O ग्रेटर दॅन P. अवेलेबल एनर्जी ही पेरिंग एनर्जीपेक्षा जास्त आहे. ठीक आहे ना? पेरिंग नक्कीच होईल, नक्कीच होईल पेरिंग. पेरिंग ऑफ इलेक्ट्रॉन, पेरिंग ऑफ इलेक्ट्रॉन विल ऑकर, पेरिंग ऑफ इलेक्ट्रॉन विल ऑकर. आता इलेक्ट्रॉनची पेरिंग झाली, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन कमी असतील, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन लेस, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन त्या कॉम्प्लेक्समध्ये कमी असतील. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन कमी असल्यामुळं तो कॉम्प्लेक्स कसा असेल? लो स्पिन कॉम्प्लेक्स असेल, लो स्पिन कॉम्प्लेक्स असेल. ठीक आहे ना बेटा? लो स्पिन कॉम्प्लेक्स असेल, कॉम्प्लेक्स लो स्पिन असेल. ठीक आहे ना? चला याला पण आपण एका एक्झाम्पल थ्रू स्टडी करूयात. समजा तुमच्याकडे आहे 2000 रुपये, 2000 रुपये तुमच्याकडे. तुम्ही मार्केटला गेलात, एखादी गोष्ट तुम्हाला आवडली ज्याची प्राइस फक्त 500 रुपये आहे, फक्त 500 रुपये. मला सांगा तुम्ही ती विकत घेऊ शकणार का नाही? अरे नक्कीच घेणार ना, नक्कीच घेणार. एक नाही 4 घेऊ शकतो.
4 घेऊ शकतो, ठीक आहे ना. म्हणजे तुम्हाला ती गोष्ट परचेस करता येऊ शकणार आहे. तसंच आहे एक्झॅक्टली, अवेलेबल एनर्जी ही रिक्वायर्ड एनर्जीपेक्षा मोठी असल्यामुळं पेरिंग होऊन जाईल. पेरिंग झाली इलेक्ट्रॉनची, अनपेरिड इलेक्ट्रॉन कमी होतील, तयार झालेला कॉम्प्लेक्स कसा असेल, लो स्पिन असेल, ठीक आहे ना बेटा. माझं सजेशन असेल दोन्हीपैकी एक कुठलं तरी लक्षात ठेवा, दुसरं अपोजिट असेल. किंवा समजा विसरलं तरी थोडं जरा डोक्याला ताण द्यायला शिका. डोक्याला ताण दिला की सगळ्या गोष्टी आठवत असतात, ठीक आहे ना. ऑन द स्पॉट जरी तुम्ही थिंक केलं तरी तुम्हाला हा कन्सेप्ट इझिली लक्षात येऊ शकतो. फक्त एवढं तुम्हाला कळणं महत्त्वाचं आहे की बाबा अवेलेबल एनर्जी जर रिक्वायर्ड एनर्जीपेक्षा जास्त असेल, अवेलेबल एनर्जी जर मोठी झाली, नक्कीच मी ते काम पूर्ण करू शकतो ना. तसंच आहे इथं, अवेलेबल एनर्जी मोठी आहे, ते काम नक्कीच होणार आहे पेरिंगचं, लो स्पिन कॉम्प्लेक्स तयार होईल. लक्षात आलं. दिस इज फॉर ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स, ठीक आहे. पुढे मी क्वेश्चन देखील सॉल्व करून दाखवणार आहे, म्हणजे क्लिअरिटी वाढेल तुमची, ठीक आहे. दुसरी केस पाहता, टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स. टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स याच्याबद्दल मी ऑलरेडी सांगितले तुम्हाला क्रिस्टल फील्ड थेरी, क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग फॉर टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेसमध्ये मी सांगितलं होतं, आठवा थोडंसं. ऑल टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस, ऑल टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस, ऑल टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस आर, all tetrahedral complexes are high spin. high spin टेट्राहेड्रल मध्ये लो स्पिन आणि हाय स्पिन असा कन्सेप्टच नाही, ओनली हाय स्पिन. व्हाय? बिकॉज का बरं का बरं का बरं का बरं असेल सांगा बरं. या दोन केसवरून अंदाज लावा. बिकॉज डेल्टा टी इज ऑलवेज लेस दॅन पी. कुठल्याही टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस मधली अवेलेबल एनर्जी ही कमी आहे रिक्वायर्ड एनर्जीपेक्षा, म्हणून पेरिंग कोणत्याच टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्समध्ये होत नाही. पेरिंग इलेक्ट्रॉनची झालीच नाही म्हणजे तो कॉम्प्लेक्स कसा तयार होणार आहे बेटा, हायस्पिन तयार होणार आहे, हायस्पिन तयार होणार आहे. ऑक्टाहेड्रलमध्येच हायस्पिन लो स्पिन कन्सेप्ट असतो आणि तो पण फक्त कुठं असतो सांगितलंय तुम्हाला, बऱ्याचदा सांगितलंय, पाठ झालं पाहिजे. D4 D5 D6 D7 नोट करा. सिंपल एक क्वेश्चन आहे हाय स्पिन लो स्पिन प्रेडिक्शन वरचा. फॉर Mn+3 P इक्वल टू 38,500 पर सेंटीमीटर. सगळ्यांना माहिती असावं वेव्ह नंबरचं युनिट एनर्जीला वापरलं जाऊ शकतं, रेसिप्रोकल ऑफ वेव्हलेंथ, नो इश्यू, ठीक आहे ना. पेरिंग एनर्जी दिली आहे 38,500 पर सेंटीमीटर. क्वेश्चन काय बघा, प्रेडिक्ट द हाय स्पिन और लो स्पिन नेचर ऑफ फॉलोइंग कॉम्प्लेक्सेस. दोन कॉम्प्लेक्सेस दिलेले आहेत, यापैकी कोणता हाय स्पिन आणि कोणता लो स्पिन आपल्याला ओळखायचा आहे. गोष्ट एकदम साधी आहे बेटा, मी इथंच लिहिणार आहे आन्सर पुढे. हे बघ रे, पी आणि डेल्टा ओचं कंपॅरिझन कर. बघ पी आहे 38,500 आणि डेल्टा ओ या कॉम्प्लेक्सचा दिलाय 20,000. कोण मोठं कोण छोटं? डेल्टा ओ लेस दॅन पी. मान्य आहे का? बघ ना, 20,000 38,500 पेक्षा लहान असणार आहे, म्हणजे हा कॉम्प्लेक्स कसा असेल, हाय स्पिन असेल. कारण अवेलेबल एनर्जी कमी आहे रिक्वायर्ड एनर्जीपेक्षा, म्हणून हाय स्पिन कॉम्प्लेक्स असेल. या केसमध्ये बघा आता हे 50,000 आहे डेल्टा ओ आणि हे 38,500 म्हणजे उलट झालं. डेल्टा ओ इज ग्रेटर दॅन पेरिंग एनर्जी. अवेलेबल एनर्जी रिक्वायर्ड एनर्जीपेक्षा जास्त आहे, नक्कीच पेरिंग होणार आहे, कॉम्प्लेक्स तयार होईल लो स्पिन. सिंपल एक्झाम्पल कळण्यासाठी, ठीक आहे ना. ओके, समजलं ना रे. आपण ज्या मगाशी दोन केस स्टडी केले ना ऑक्टाहेड्रलच्या, त्या अप्लाय केल्या आणि हे दोन्ही कॉम्प्लेक्स ऑक्टाहेड्रल आहेत. टेट्राहेड्रलमध्ये तर काही प्रश्नच नाही आहे ना, ते सगळे कॉम्प्लेक्स कसे असतात, हाय स्पिन असतात. नोट करा. या ऍप्लिकेशन वरती बेस्ड एक न्यूमरिकल क्वेश्चन बघा काय. द CFSE फॉर K4 FeCN6 और FeCN6 4-. बेटा हे दोन्ही सेमच आहे. कसं, हे 4 पोटॅशियम जर बाहेरचे काढून टाकले, +4 चार्ज निघून गेला, ब्रॅकेटवर ऑटोमॅटिकली -4 चार्ज येईल. याची CFSE काढायची. मी पर्पजफुली ऑप्शन्स दिलेत, पर्पजफुली दिलेत, कारण आठवा थोडंसं. CFSE फॉर ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स, CFSE फॉर ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सचे मी 2-3 फॉर्म्युले तुम्हाला काढून दाखवले होते. तर त्यामध्ये एक फॉर्म्युला असा होता बेटा, आठवा काय होता, 0.6x मायनस 0.4y डेल्टा ओ प्लस NP.
मी म्हणलं होतं ऑप्शन बघायचं आणि ठरवायचं की बाबा तो पी असणारा फॉर्म्युला घ्यायचा का नाही. आता मी ऑप्शन्स पाहिले, या ऑप्शन मध्ये मला पी दिसायलं म्हणून मी हा फॉर्म्युला सिलेक्ट करणार. लक्षात ठेवा. आणि हा कॉम्प्लेक्स नक्कीच ऑक्टाहेड्रल आहे, कळलं असावं, कारण याचा कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे. कोऑर्डिनेशन नंबर 6 असणारा कोणताही कॉम्प्लेक्स ऑक्टाहेड्रल असतो. ठीक आहे ना. आता हा फॉर्म्युला मला अप्लाय करायचा आहे, पण काम एवढं पण हलकं नसेल. सुरुवात कुठून करायची सर? बघा बेटा, दिलेला कॉम्प्लेक्स असा आहे FeCN64, दोन्हीपैकी काही घ्या, नो इश्यू. FeCN64- याच्यातला सेंट्रल मेटल शोधायचा अगोदर. या कॉम्प्लेक्समध्ये आयरन येतो बेटा +2. आयरन काय येतो? +2. आता आयरन +2चं कॉन्फिगरेशन काय असतं? 3d6 असतं, कारण आयरनचं स्वतःचं कॉन्फिगरेशन 3d6 4s2 आहे. आयरन +2 कसा असेल? 3d6. आता जायचं लिगॅंडकडे, कारण 4 5 6 7 हाय स्पिन लो स्पिन घोळ असतो. 4 5 6 7 व्यतिरिक्त आलं तिथं जास्त टेन्शन घेण्याची गरज नसते. ठीक आहे ना. आता बघा लिगॅंड कोण आहे? CN- इज स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड. स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड पेरिंग करत असतो. पेरिंग ऑफ इलेक्ट्रॉन होईल. पेरिंग ऑफ इलेक्ट्रॉन ऑकर्स. पेरिंग ऑफ इलेक्ट्रॉन ऑकर्स. पेरिंग ऑफ इलेक्ट्रॉन झाल्यानंतर तो कॉम्प्लेक्स कसा असेल बेटा? लो स्पिन कॉम्प्लेक्स असेल. लो स्पिन कॉम्प्लेक्स असेल. लक्षात ठेवा, 4 5 6 7 साठीच हाय स्पिन लो स्पिन कन्सेप्ट आहे. बाकी ठिकाणी जास्त विचार करण्याची गरज नसते. ठीक आहे. लो स्पिन कॉम्प्लेक्स आला. आता लो स्पिन कॉम्प्लेक्स आला, माझी सिस्टीम कशी तयार झाली बघा. आता माझी सिस्टीम तयार झाली. D6 ऑक्टाहेड्रल सिस्टीम तयार करा अगोदर. D6 ऑक्टाहेड्रल लो स्पिन. D6 ऑक्टाहेड्रल लो स्पिन. बघा ना, D6 ऑक्टाहेड्रल कुठून कळलं रे? कोऑर्डिनेशन नंबर 6 याचा. कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे. CN इज मोनोडेंटेड लिगॅंड. 6 CN चे 6 बॉन्ड्स. ठीक आहे. आता इलेक्ट्रॉन्स भरायला शिकावं लागेल. शिकायचं का आणखीन? संपत्ती आलं CFT. ठीक आहे. बघ रे, वरचा सेट EG, वरचा सेट EG ऑक्टाहेड्रल आणि खालचा सेट T2G. ठीक आहे. T2G भरा इलेक्ट्रॉन. किती भरायचे? 6. पण कसे? लो स्पिन मॅनर मध्ये. कमीत कमी अनपेअर्ड इलेक्ट्रॉन ठेवून 1 2 3 तिसरा. आता चौथा 5वा वर भरला की अनपेअर्ड इलेक्ट्रॉन वाढतात. मला कमी ठेवायचे. 5वा खाली, चौथा खाली, 5वा खाली, 6वा देखील खाली, कारण लो स्पिन आहे बेटा. हे लो स्पिन आहे. लो स्पिन, लो स्पिन. X म्हणजे वरचे इलेक्ट्रॉन झाले 0, Y म्हणजे खालचे इलेक्ट्रॉन झाले 6. आता हा फॉर्म्युला वापरायचा, याच्यात एक टर्म यायला NP. N म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पेअर्स. आता या N ला त्या मॅग्नेटिक मोमेंट मधले N बरोबर जोडू नका, ते वेगळं होतं, हे वेगळं. सिम्बॉल जरी सारखा असला तरी अर्थ वेगळा आहे. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पेअर मोज रे. एक पेअर, दुसरी पेअर, तिसरी पेअर. जोड्या मोजा. 3 जोड्या आहेत. N किती? 3. झालं का? एवढं कळलं? घे आता फॉर्म्युला आणि त्याच्यात टाक व्हॅल्यू. देअरफॉर CFAC इक्वल टू, चला टाका आता व्हॅल्यू टाका. 0.6x. x तर 0 आहे बेटा, म्हणजे हा टर्म व्हॅनिश होईल. -0.4 y किती आहे बघ? 6 साय डेल्टा O प्लस N किती आहे? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पेअर्स 3 P. सॉल्व कर याला. -2.4 डेल्टा O प्लस 3P. ठीक आहे ना. लक्षात आलं का रे? X काढला, Y काढला आणि N काढला. या क्वेश्चन मध्ये महत्वाची गोष्टच आहे, तुला अगोदर हे फाइंड करावं लागेल, हा कॉम्प्लेक्स हाय स्पिन आहे का लो स्पिन आहे. कळलं का आता? हा फॉर्म्युला कधी घ्यायचा? P असणारा जेव्हा ऑप्शन मध्येच तुला P दिसतं तेव्हा. जर ऑप्शन मध्ये P नसतं तर मी हे पुढचं NP धरलं पण नसतं. आणि काही शहाणे स्टुडंट असतात, एक्स्ट्रा शहाणे, ते काय म्हणतात, जे ऑप्शन वेगळं असतं ते आन्सर असतं. काही जण हे क्वेश्चन वाचल्यावर अरे 0 वेगळं आहे, हेच आन्सर. कुठं आलं 0? नोट करा. पहा बेटा, एक शेवटचा क्वेश्चन. फॉर ए कॉम्प्लेक्स ऑफ D6 कॉन्फिगरेशन हॅव्हिंग डेल्टा O 25,000 पर सेंटीमीटर अँड P 15,000 पर सेंटीमीटर, CFAC व्हॅल्यू किती असेल? ठीक आहे ना. आता हा क्वेश्चन जरा रॅन्डम असा वाटतोय. बघा, सोपा क्वेश्चन, काही विशेष नाही. डेल्टा O आणि P चं रिलेशन अगोदर ओळखा. डेल्टा O 25,000 आहे, P 15,000 आहे. ॲज डेल्टा O ग्रेटर दॅन P,
सांगा कॉम्प्लेक्स हाय स्पिन असेल का लो स्पिन असेल? डेल्टा ओ पी पेक्षा मोठा आहे, अवेलेबल एनर्जी रिक्वायर्ड पेक्षा जास्त आहे, नक्कीच वर्क ऑफ पेरिंग विल अकर. कॉम्प्लेक्स असेल लो स्पिन कॉम्प्लेक्स, लो स्पिन कॉम्प्लेक्स. ठीक आहे ना. आणि परत बेटा हे ओ दिलंय, क्वेश्चन मध्येच ओ दिलंय म्हणजे कॉम्प्लेक्स ऑक्टाहेड्रल आहे. तर माझी सिस्टीम बघा कशी झाली आता तयार. सिस्टीम बघा, सिस्टीम D6 दिलंय क्वेश्चन मध्ये, ओ फॉर ऑक्टाहेड्रल आणि डेल्टा ओ पी पेक्षा मोठा झाल्यामुळं लो स्पिन. या सिस्टीमचा तुम्हाला CFSE काढायचा आहे, हे कळणं महत्वाचं. सिस्टीम डेव्हलप केली आपण गिवन डेटाचा वापर करून. परत आता भरा इलेक्ट्रॉन्स, वरचा सेट EG, खालचा सेट T2G. तुला 6 इलेक्ट्रॉन्स भरायचेत बेटा लो स्पिन मॅनर मध्ये. प्रिव्हियस क्वेश्चन सारखाच हा क्वेश्चन तयार झाला आता बघा. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा खालीच, पाचवा खाली, सहावा खालीच, कारण लो स्पिन कमी अनपेअर्ड इलेक्ट्रॉन डेव्हलप करायचे. ठीक आहे ना. चल बघ बेटा, X झालं 0, वर इलेक्ट्रॉन नाही, वरचे इलेक्ट्रॉन 0, खालचे इलेक्ट्रॉन 6, पेअर्स किती दिसायला 3, 1 2 3. आता फॉर्म्युला P दिलंय क्वेश्चन मध्येच, P दिलंय, P असणारा फॉर्म्युला घेऊयात. देअरफॉर CFSE इक्वल्स टू घ्या 0.6x minus 0.4y into delta O plus NP plus NP. Now put the values. बघा x तर 0 आहे, हा पहिला टर्म व्हॅनिश होऊन जाईल. दुसरा टर्म बघा -0.4, y ची व्हॅल्यू किती आहे 6 आहे. डेल्टा ओ ची व्हॅल्यू पण दिली रे बघ 25,000 प्लस n किती आहे 3. पेरिंग एनर्जी पण दिली आहे बघ 15,000. ठीक आहे. आता याला सॉल्व्ह करावं लागेल. हे कॅल्क्युलेशन करा. -2.4 इंटू 25,000 आणि हे येईल बेटा 45,000. आता हे कॅल्क्युलेशन करा. हे कॅल्क्युलेशन जर केलं -60,000 येईल, हे 60,000 आलं आणि हे प्लस 45,000. ठीक आहे. करा आता एवढं कॅल्क्युलेशन. आन्सर विल बी -15,000. बेटा हा बुकलेट मधलाच क्वेश्चन आहे. 15,000 पर सेंटीमीटर. मायनस साइन, CFSE इज ऑलवेज निगेटिव्ह. कळलं का बेटा? ठीक आहे. तर हे पेरिंग एनर्जीचा घोळ कळणं महत्वाचं आहे. आणि ऑप्शनमध्ये P दिसलं तरच हा फॉर्म्युला घ्यायचा, NP असणारा. ऑप्शनमध्ये P नाही दिसलं एवढाच फॉर्म्युला ऑक्टाहेड्रलसाठीचा आहे. ठीक आहे ना. घाबरू नका. CFT मध्ये क्वेश्चन जर यायचा झाला तर डेफिनेटली ऑक्टाहेड्रलचाच येणार आहे, कारण तिथं तुम्हाला कन्फ्यूज करायला स्कोप आहे. परत तेच सांगायलो मी, तुम्ही D4, D5, D6 आणि D7 ची जास्त प्रॅक्टिस करा, कारण तिथंच कन्फ्युजन आहे. ठीक आहे ना बेटा. उद्याच्या लेक्चरमध्ये CFTला आपण कन्क्लूड करूयात बाय स्टडिंग इट्स लिमिटेशन. आणि एक एक्सेप्शन आहे रिगार्डिंग कलर. पहा बरं काय कलर बद्दल एक एक्सेप्शन आहे. 2 कंपाऊंड आहे, एक नाही 2 कंपाऊंड आहेत, कलरला एक्सेप्शन आहे, ते देखील उद्या सांगणार आहे. आणि लिमिटेशन्स ऑफ CFT स्टडी केल्यानंतर लगेच पुढे जाऊयात आपण व्हॅलेन्स बॉन्ड थेरीकडे. थँक्यू. जपली उत्तम निकालाची कायम परंपरा, जपली उत्तम निकालाची कायम परंपरा. RCC म्हणजे युगानुयुगे उत्तुंग यशोधारा.